परमानन्दसंयुक्तं निर्विकारं निरामयं ध्यानहीनान् पश्यन्ति निजदेहे व्यवस्थितम्। अकलंकाचार्य भगवान की जय। अनंत सुख संपन्नं ज्ञानामृतपयोधरम् अनंत वीर्य संपन्नं दर्शनं परमात्मनः निर्विकारं निराबाधं सर्वसंग विवर्जितं परमानंद संपन्नं शुद्ध चैतन्य लक्षणम् उत्तमा स्वात्मचिंता स्यात् देहचिंता च मध्यमा अधमा कामचिंता स्यात् परचिंता धमाधमा निर्विकल्प समुत्पन्नं ज्ञानमेव सुधारसं विवेकमञ्जुलिं कृत्वा तं पिबन्ति तपस्विनः सदानन्दमयं जीवं यो जानाति स पण्डितः स सेवते निजात्मानं परमानन्दकारणम्। इथपर्यंत झालं होतं. काय सांगितलं अर्थ सांगा सांगायचं. बरोबर. अशा निज आत्म्याला तो करतो. बरोबर, छान. आत्मा कसा आहे? सदा आनंदमय आहे. असं नाही आहे की कधी आनंद आहे कधी दुःख आहे, घरी आनंद आहे आणि इथं दुःख आहे, का उलटं. म्हणजे कुठं क्षेत्रावर वगैरे कुठल्या वस्तूवर वगैरे माझा आनंद अवलंबून नाही आहे, कारण स्वभाव आनंदमय आहे. मग तो कुठेही गेलो तरी सुद्धा माझ्याजवळ आहेच. म्हणून सांगितलं सदैव आनंदमय असा जीव, त्याला जो जाणतो तो पंडित आहे. तुमचा जीव कसा आहे हो? तुमचा जीव आनंदमय, माझा जीव. मग तुमचा आनंद मी तुमच्या जीवाला जाणलं तर तुम्ही आनंदमय आहात ना. मग तुमचा आनंद सुद्धा माझ्यासाठी उपयोगी नाही. म्हणजेच सांगतायत की अरिहंत सिद्ध भगवान किती आनंदी हो, अनंत आनंदी आहेत. पण त्यांच्या आनंदाला जाणून मला किती उपयोग असं बसा. म्हणजे भगवंतांचा आनंद त्यांचा त्यांच्यासाठी आहे, तो आनंद सुद्धा माझ्यासाठी उपयोगी नाही. म्हणजे आनंद मला स्वतःला आनंदमय पाहिलं तरच मोक्षगामी होऊ शकणार, तसा आनंद मला पर्यायामध्ये प्रगट होऊ शकणार. म्हणून सांगितलं जो सदा आनंदमय जीवाला जाणतो तो पंडित आहे, आणि जो अशा आनंदमय आनंदाला कारण असलेल्या त्या आत्म्याचं सेवन करतो तो पंडित आहे. तर इथंपर्यंत सांगितलं. मग तसं जाणलं का स्वतःला मी आनंदमय आहे? कधी जाणलं? असं प्रॅक्टिकल आता घ्यायला पाहिजे करून. म्हणजे कधी जाणवलं, का जाणवलं, असं एक्सपिरियन्स सांगायचं मला उद्या. मागं सांगितलं होतं ना एकदा फलटणच्या पाठशाळेमध्ये पोरांना, छोट्या छोट्या पोरांना सांगितलं होतं तुम्हाला आज दिवसभरात नमोकार मंत्र आठवायचं. आता रात्री संध्याकाळी पाठशाळा असेल तर उद्या दिवसभरामध्ये नमोकार मंत्र आठवायचं आहे तुम्हाला. पर्पजफुली आठवा आणि इथं येऊन सांगायचं कधी आठवला आणि का आठवला. तर त्या पोरांनी सगळ्या केलं बरं का प्रॅक्टिकल. असं आपल्यासारखं नाही ऐकायचं आणि बरं म्हणायचं नसतं. तर ते दुसऱ्या दिवशी पाठशाळेत त्यांना विचारलं तर ती मुलं सांगितली मी अभ्यास करायला बसलो होतो, मला गणित येईना म्हणून मी नमोकार मंत्र म्हणलं. म्हणजे ॲटलिस्ट फॉलो तर केलं, ॲप्लाय केलं ना. दुसऱ्या मुलाला विचारलं, तो म्हणला मी रस्ता क्रॉस करत होतो मला भीती वाटली, नमोकार मंत्र म्हणत फिरलो म्हणला सगळीकडे. म्हणजे असं थोडंसं इम्प्लिमेंटेशन पाहिजे. तसं आता इथं कळलं आपल्याला आनंदमय मी आहे, तसा स्वभाव आहे. मग ते घ्यायला पाहिजे ना ज्ञानामध्ये, त्याचा अनुभव करायला पाहिजे.
तर ते लिहिलेलं बरोबर आहे का चुकीचं आहे हे कळतंय. जर मी आनंदमय आहे, सदैव मी स्वतःला आनंदमय पाहीन, तर मला का पर्यायामध्ये दुःख होणार? मग असं दुःख झालेल्या क्षणात कधी तुम्हाला त्रास झाला, काय प्रतिकूलता आली, त्यावेळेस जाऊ दे, तेव्हा तरी ॲटलिस्ट असं विचार करा की मी तर आनंदमय आहे. बघा की ते दुःख संपतं, तिथं राहत नाही ते दुःख. कष्ट खूप आहेत किंवा श्रम करावे लागले बाहेर काहीतरी खूप, तर त्या क्षणामध्ये पण मी आनंदमय हे जाणणाऱ्याला काय श्रम राहिले, काय दुःख राहिलं? दुकानात बसलं काय वाटतं? बरं वाटतंय? आनंद वाटतंय? कुठे आहे आनंद? धनात आहे का दुकानात आहे? म्हणजे त्यात आनंद मानणारा जीव तिथंच अडकणार. मग तिथं असलो तरी सुद्धा आनंद माझ्यामध्ये आहे हे जाणा. म्हणजे प्रॅक्टिकल करा. तर हे सांगितलं महाराजांनी की शब्दात नाही तर स्वतःच्या जीवनात उतरू द्या ते, तर तुम्हाला तत्व समजलं. तर पुढचं सांगतायत श्लोक, 7 नंबरचा श्लोक आहे. नलिन्यां च यथा नीरम, जरा जोरात म्हणा, सगळे शब्द मला स्पष्ट समजू दे. नलिन्यां च यथा नीरम, भिन्नं तिष्ठति सर्वदा, अयमात्मा स्वभावेन. काय झालं? वेगळं आहे का काय? सोयमात्मा असेल ते अयमात्मा म्हणायचं. अयमात्मा स्वभावेन, देहे तिष्ठति निर्मलः. म्हणी ना का तुम्ही? म्हणते ना, आज आवाज येईल मला, मग विचार म्हणा एकदा सगळे. भिन्नं तिष्ठति सर्वदा, अयमात्मा स्वभावेन, देहे तिष्ठति निर्मलः. नलिनी म्हणजे कमळ. तर यथा म्हणजे ज्याप्रमाणे, प्रज्वल वही. यथा म्हणजे ज्याप्रमाणे, ज्याप्रमाणे नलिनी नीरापासून सर्वदा, नलिनी आणि नीर असं म्हणा. ज्याप्रमाणे नलिनी आणि नीर, नीर म्हणजे पाणी, कन्नड आहे ना नीर? हां, मग इथं कसं काय आलं? तर नीर म्हणजे पाणी सर्वदा भिन्न राहतात. म्हणजे ते एकत्रच, ॲक्च्युली पाण्याशिवाय कमळ नाही, पाण्याशिवाय कमळ नाही, पण तरीसुद्धा ते भिन्न राहतात. म्हणजे पाणी त्या कमळात जात नाही आणि कमळ पाण्यात जात नाही, पण तरीसुद्धा ते कमळ पाण्याला सोडून राहत नाही. ज्याप्रमाणे कमळ आणि पाणी सर्वदा भिन्न राहतात, म्हणजे एकत्र असताना सुद्धा भिन्न असतात हे सांगायचं आहे. मग कशासाठी उदाहरण दिलं? अयम आत्मा म्हणजे त्याप्रमाणे हा दृष्टांत झाला. दृष्टांत सांगतायत, हा आत्मा सुद्धा स्वभावाने देहामध्ये निर्मळ राहतो. म्हणजे जसं ते कमळ सांगितलं की त्या चिखलात राहील, पाण्यात राहील, पण मलिन होत नाही, खराब होत नाही किंवा त्याची सुंदरता नष्ट होत नाही, तसं सांगितलं हा आत्मा सुद्धा स्वभावाने कसा आहे हो? निर्मळ आहे. मग तो देहात राहिला तरी सुद्धा निर्मळ आहे. म्हणजे देह कसा आहे? मलिन आहे. म्हणजे देहात निर्मळ राहतो. म्हणजे जसं इथं सांगितलं की पाण्यात ते किंवा चिखलात राहणारं ते कमळ सुंदर आहे, पण ते असुंदर होत नाही त्या चिखलात किंवा त्या गंदगीमध्ये राहून. मग तसं सांगितलं हा आत्मा सुद्धा देहात राहतो, पण तरी सुद्धा निर्मळ आहे, त्या देहापासून सर्वदा सर्वथा भिन्न आहे. असं जो जाणणार त्याला त्या निर्मळ आत्म्याची अनुभूती होणार. आत्ता अनुभव करून सांगा बघू मला, तुम्ही निर्मळ आहात असं म्हणल्यावर तुम्हाला काय अनुभव होतो? हा मी निर्मल पवित्र आहे अनुभव. तर कसा अनुभवायचं? हा मी या शरीरापासून भिन्न निर्मळ आहे. काय दिसलं? शरीर दिसलं म्हणू नका.
काय दिसलं मिताली? शरीरापासून भिन्न आहे म्हणताना तो शुद्ध आत्मा दिसायचा आहे आपल्याला. आपलं लक्ष शरीराकडे जाते म्हणून सांगतायत की तसा अनुभव केला तर समजतं की निर्मळता कशी असते. तर त्या ह्याच्यात पण सांगितलं ना 12 भावनामध्ये, जिस देह को निज जान कर नित रम रहा, जिस देह को निज मान कर रच पच रहा, जिस देह में आत्म अनुराग है, एकत्व है जिस देह में, क्षण एक भी सोचा कभी क्या क्या भरा इस देह में, क्या क्या भरा इस देह में, अनुराग है जिस देह में, उस देह का क्या रूप है, आत्म रहे जिस देह में, मलिन मलपल रुधिर की कस वसा का आवास है, जड़ रूप है तन किंतु इसमें चेतना का वास है. सगळ्या अशुची भावनांमधून समजते की देह कसा भिन्न आहे आणि जीव त्यापासून कसा भिन्न आहे. मेल्यावरच भिन्नता पाहायची नाही आहे, तर आत्ता वर्तमानात सुद्धा जेव्हा या देहात राहतोय आपण, प्रतिसमयाला सगळं देहाचं करतोय का आत्म्याचं करतोय हो? काय आत्म्याचं करतोय का देहाचं करतोय? दोन्हीचं पण होते. म्हणजे करतोय तर सगळं देहाचंच करतोय, आत्म्याचं काय करतच नाही आहे. आत्मा उगीच आपलं लुडबुड करताय मध्ये असं म्हणा. म्हणजे आपलं समाधान मानून घेतोय. तुम्ही खाऊ घालताय देहाला आणि त्यात मानताय समाधान आणि वाटतंय काय आत्म्याला सुख झालं. कोणाला सुख झालं? जेवल्यावर कोणाला सुख होतं? मनाला. म्हणजे मी माझा आत्मा जोडला ना त्या शरीरामध्ये. मग इथं सांगायला लागले तेच की देहात राहतोय पण तो भिन्न आहे, देहरूप नाही आहे. त्या देहरूप झाला तर काय होईल सांगा? आपत्ती, जड होईल. अजून शरीर मेल्यावर आत्मा पण मरेल. अजून जर आत्मा हे सांगायला तुम्हाला की देहात राहतो पण देहरूप नाही आहे, भिन्न आहे, निर्मळ आहे. जर देहरूप झाला आत्मा तर काय होईल? मलिन होईल. मलिन होईल. अजून बरोबर. अजून शरीराच्या सगळ्या क्रिया त्या आत्म्याच्या क्रिया होतील. अजून जीव जड सांगितलं की तुम्ही. मग आता अजून विचार तर करा की काय होईल जर मी मितालीच राहिलो तर. म्हणजे मितालीच आहे, मितालीच राहणार. बरं. अजून बरोबर. तर दोघांचे गुण एकमेक होतील ना, शरीराचे, पुद्गलचे आणि जीवाचे. गुरु लघुत्व गुण आहे त्याचाच नाश होऊन जाईल. म्हणजे सत्य म्हणजे कुठलं द्रव्य राहणार नाही दोघांचे. बरोबर. संसाराचा अभाव होईल थोडक्यात. कारण तुमचं परिवर्तन आहे ना. या शरीरातून तुम्ही दुसऱ्या शरीरात जाताय म्हणजे 4 गतीमध्ये परिवर्तन करताय. त्यामुळं तर तिथं दिसतंय संसार. 5 परावर्तन म्हणा किंवा 4 गतीमध्ये भ्रमण म्हणा. माते शास्त्र असलं तर अंगावर ठेवू नका, वर ठेवा. जिनवाण पवित्र राहणार नाही, मलिन होणार. आणि एका मतवादीने असं मानलंय की जो ॲटलिस्ट त्यांनी असं मानलंय की तुम्ही ज्या गतीत असताना त्याच गतीत निरंतर जन्ममरण करता, असं एका मतवादीने मानलंय. जसं कुत्रा असेल, मरून काय होणार? कुत्राच. परत तो कुत्रा मरून काय होणार? कुत्रा कुत्राच राहतो, नारकी नारकीच राहतो. असं तो जन्ममरण तिथंच करतो असं एका मतवादीने मानलंय. पण त्यांनी असं तर नाही मानलं की त्याच देहरूप. पण मला म्हणायचं त्याच देहरूप राहिला तर काय होईल? जो जीव
मोक्ष तर व्हायचा संबंधच नाही, म्हणूनच संसाराचाच अभाव होईल. संसाराचा अभाव तिथं मोक्षाचा पण अभाव होईल, कारण तुम्ही त्याच देहरूप राहिलात आणि त्या देहामध्ये एकरूप झाल्यामुळं देह संपला की तुमचं पण अस्तित्व नष्ट झालं. मग कुठलंही द्रव्य नित्य राहणार नाही, क्षणिक होऊन जाईल सगळं द्रव्य, म्हणजे परमतामध्ये प्रवेश होईल. असे अनेक प्रसंग येतील. म्हणून सांगितलं जे जसं वस्तूचं स्वरूप सांगितलंय तसं स्वीकारा, माना आणि जाणा, तसा मी त्यापासून भिन्न आहे. म्हणून ह्याच रिलेशनमध्ये इष्टोपदेशची शेवटची गाथा पण येते. काय गाथा आहे? जीवोन्यः पुद्गलश्चान्यः. म्हणा. जीवोन्य पुद्गलश्चान्य इत्यसौ तत्त्वसंग्रह यदन्यदुच्यते किंचित सोस्तु तस्यैव विस्तरः. म्हणजे जीव अन्य आहे, पुद्गल अन्य आहे. जे काय हे सगळं शास्त्रात सांगितलं ना, आतापर्यंत किती गाथा झाल्या, किती श्लोक झाले, स्तोत्र झाले, 7 झाले. 7ही श्लोकाचं सार हेच आहे, जीव भिन्न आहे, शरीर भिन्न आहे. ते जाणा तर तुम्हाला सगळं तत्व समजलं. भलेही लय समजलं नाही आत कमळ काय आणि चिखल काय, तेवढं लय समजतंय, बाकी त्याच्या खालची दुसरी ओळ नाही समजत. म्हणजे सगळा विस्तार करावा लागला आचार्यांना तुमचं परिचयाची वस्तू असलेली सांगण्यासाठी म्हणून. पण इथं सांगायचा आहे भाव शरीराला भिन्न जाणा, ज्याला तुम्ही एकरूप करून टाकलंय, ज्याला मी मानलंय. मग आता हे देह हे उपलक्षणात्मक म्हणा. आत्मा स्वभावाने निर्मळ आहे, देहात राहत असताना सुद्धा त्या देहाच्या जागी वेगळे वेगळे शब्द ठेवायचे आणि जाणायचं. आत्मा भिन्न आहे. सांगा, देहाच्या ठिकाणी काय ठेवायचं? मोह, राग, द्वेष. हां, म्हणजे सगळे विभाव परिणाम ठेवा, परद्रव्याचा संयोग ठेवा, धन ठेवा. काय? अयम आत्मा स्वभावेन धने तिष्ठती निर्मळः. अयम आत्मा स्वभावेन कुटुंबे तिष्ठती निर्मळः. कुठं राहताय हो अजून? कुठं कुठं राहताय ना ते सगळं जोडा. अयम आत्मा स्वभावेन मोहे तिष्ठती निर्मलः. मोहात राहताय, रागद्वेषात राहताय, तरी सुद्धा कुठल्याही आसक्तीमध्ये, इच्छेमध्ये, सगळ्या किती 16 प्रकारचे परिणाम दाखवलेत समयसारमध्ये, तसं सगळ्यामध्ये राहत असताना सुद्धा आत्मा कसा आहे? निर्मळ आहे. म्हणजे मी त्या रूप होत नाही, हे सांगायचं आहे. म्हणा एकदा. नलिन्यां च यथा नीरं भिन्नं तिष्ठति सर्वदा अयमात्मा स्वभावेन देहे तिष्ठति निर्मलः. जिस प्रकार कमलिनी में नीर जल हमेशा अलग रहता है, उसी प्रकार यह आत्मा स्वभाव से शरीर में कर्ममल से स्वच्छ रहता है. कर्म कुठे आहेत, आत्मा कुठे आहे? एकाच क्षेत्रामध्ये आहेत. मग कर्म आत्म्यात आहेत की नाहीत? एक क्षेत्रावधान संबंध आहे ना. मग आत्म्यात आहेत की नाहीत? नाही. हां, म्हणजे आत्म्याच्या स्वरूपामध्ये प्रवेश करत नाहीत. आत्मक्षेत्रात आहेत पण त्याच्यामध्ये जात नाहीत ते, हे सांगायचंय. अत्यंत अभाव आहे तुम्ही. हां, कर्म हे पौद्गलिक द्रव्य आहे, त्यामुळं त्याचा जीवामध्ये अत्यंत अभाव आहे, हे सांगितलं. म्हणून जीव कर्मरूप कधी होत नाही आणि कर्म जीवरूप कधी होत नाहीत. मग ते जे आत्मक्षेत्रात म्हणजे काय? एका क्षेत्रात आहे, जेवढ्या क्षेत्रामध्ये आत्मा आहे तेवढ्याच क्षेत्रामध्ये येऊन ते बांधले गेले विसरस सोपचय. म्हणून तर ते तुमचे कर्म म्हणले ना. जेव्हा ते तुमच्याशी बद्ध झाले त्यावेळेस त्याला तुम्ही तुमचे म्हणणार, नाहीतर त्याचा आणि तुमचा काय संबंध आहे हो? जसं सोपचे बांधले गेले, मिश्र सोपचे आहेत ना, जसे बांधले नाही गेले म्हणू शकत ना. मग तेच ना, विसर सोपचे जसं आहेत तसं भिन्न म्हणावं लागेल. जर कर्म तुमच्या क्षेत्रात असताना सुद्धा तुमच्याशी बद्ध नाही झालेले असतील तर. जसं की सिद्धशिलेवर सिद्ध भगवान आहेत, नमो.
तर ते तिथं सांग मला, कर्मवर्गणा आहेत का नाही आहेत? सिद्ध क्षेत्रामध्ये सिद्ध आहे, तिथं कर्म आहेत की नाहीत? त्यांचं नाही आहे, पण त्या क्षेत्रात आहेत की नाही? हा, का प्रश्न पडलाय का? कर्म का कर्म का परमाणू म्हणायचं? कर्मच की, कर्म कार्मण वर्गणा म्हणा, कर्म म्हणा, आहेत की नाही? निगोनिया जीव पण आहेत ना, तर त्यांचे कर्म म्हणजे हा, आहेत. बरोबर आहे. जिथं जिथं जीव आहे तिथं तिथं कर्म आहेत. वेट, तर तिथं सिद्ध आहेत, सिद्धांजवळ कर्म नाही आहेत, पण तिथं अन्य जीव आहेत की नाहीत? सिद्धालयात कुठले जीव आहेत? माणूस जात नाही. मग अजून कोण आहे? मग सिद्धालयात अजून कोण आहे? निगोदी जीव आहेत ना, केंद्रीय. मग जिथं जीव आहे तिथं त्यांचं कार्मण शरीर आहेत, कर्मवर्गणा आहेत. मग कुठं आहे तो? कुठं गेलो? म्हणजे काल दाखवलं ना आपण, हे सिद्धशिला आहे, स्माइली काढा. तर याच्यावर असे सिद्ध आहेत ना, सगळ्यांची मस्तक एकत्र लागलेली अशी. तर समजा आता इथं मी असं दाखवते की इथं बसलेले हे सिद्ध प्रभू आहेत. असे बसलेले अनेक सिद्ध आहेत, एका बाजूला एक असे. तर इथंच निगोदी जीव आहेत ना, एकातच अनंत सिद्ध पण आहेत आणि तिथंच अनंत निगोदी जीव पण आहेत. स्वतंत्र आहेत ते, यांच्याशी त्यांचा संबंध नाही, त्यांच्याशी यांचा संबंध नाही. आपल्या शरीरातले निगोदी जीव अनंत आहेत, त्यांचा वेगळा संबंध, पण त्यांच्याशी कसलाही संबंध नाही आहे. मग त्या क्षेत्रामध्ये जे अनंत निगोदी जीव आहेत त्यांच्याबरोबर त्यांचं कर्म आहे. काय कळलं? आहे की नाही? आहे. निगोदी जीवांचं कर्मांचा संबंध आहे, अजून ते मुक्त झालेले नाही आहेत. मग का सिद्ध शिलेवर गेले हो? काय म्हणला? मला नाही ऐकवलं, परत बोला. नुसत्या कर्मान वर्गांना पण आहेत ना. हा, आहेत ना. मला एक सांगायचं होतं फक्त समजण्यासाठी. असं नाही, बरोबर. ते जे निगोदी जीव आहेत त्यांचे पण विसरसोपचे आहेत, म्हणजे जे फ्री परमाणू आहेत, बाजूला अजून बद्ध झालेले नाही आहेत त्या जीवांशी, असे पण सगळे कार्मण वर्गणा तिथं आहेत मौजूद. म्हणजे हा जीव आहे समजा, निगोदी जीव, त्याचे कर्म वर्गणा त्याच्याशी बद्ध आहेत, पण ज्या अजून बांधलेल्या नाही आहेत अशा विसरसोपचे रूपाने त्या आहेत. मग इथं सिद्ध पण आहेत. तर त्या सिद्धांच्या, एका सिद्धांच्या ठिकाणी अनंत सिद्ध आहेत आणि तिथेच अनंत निगोदी जीव पण आहेत, पण त्यांचे कर्म यांच्याशी संश्लेष होत नाही त्यांचा. ते त्यांच्याशी बद्ध होत नाहीत. कारण कधी कर्म बांधले जातात हो नमू? कर्म कधी बांधले जातात? मी भाव केले तर ते येऊन चिकटतात. म्हणजे आपल्या क्षेत्रामध्ये येऊन ते बांधले जातात. मग तिथं भाव करायला सिद्धांना मोहच राहिला नाही आहे, कसले विभाव परिणामच नाही आहेत, कोणाशी अटॅचमेंट नाही आहे, कसलेच विभाव रूपाचा परिणामच नाही आहे, त्यामुळं ते कर्म येण्याचा संबंधच नाही आहे. म्हणून सांगितलं की तिथं त्यांना जरी कितीही बाहेर प्रलोभन असेल तरी, म्हणजे ते बाहेर कार्मण वर्गणा त्या क्षेत्रात असतील तरी सुद्धा ते त्यांच्याशी बद्ध होत नाहीत. उदाहरण सांग. म्हणजे तिथं असताना सुद्धा त्यांच्याशी ते बद्ध होत नाहीत, जसं आपल्याला परिचित. म्हणून एक उदाहरण सांगावं. बरोबर आहे की त्यांचं झालं. आपण जसं एखाद्या गोष्टीशी बद्ध होत नाही ह्याच्यासाठी, ते समजण्यासाठी, जसं आपण भाव केले तरच बांधले जातो, नाहीतर नाही. हां, त्याच्यासाठी उदाहरण पाहिजे मला. तिथंच आहेत ना अजून. हां, म्हणजे मंदिरात बसलोय आणि समजा आता जाऊ देत, मंदिरात असताय तरी पण तुम्हाला आठवलं की घरात स्वयंपाक करायचा आहे. हां, पण
हा विचार आणि तो विचार सोडून दुसरे तिसरे विचार, माहेरचा विचार, कुठल्या फिरायला जायचं तो विचार, असं वगैरे विचारांचा स्पर्शच नाही आहे आत्ता इथं. मग त्यामुळं सांगितलं ते सगळे विचार आपण आहेत बरोबर आपल्या कुठं ना कुठं, पण तरी आत्ता त्यांचा मला स्पर्श नाही आहे. मग त्या निमित्तात कर्मबंध नाही. मग तसं सांगितलं मी भाव केले तर ते कर्म येऊन बांधले जाणार आहे. मग आत्ता जस्ट 1 सेकंदासाठी जरी विचार केलात ना पराचा बाहेरचा, तरीसुद्धा मंदिरात बसून आपण त्या कर्मांचा बंद केला. मग पुण्य केलं का पाप केलं? किती इझिली सांगतो पाप केलं म्हणून. मग मंदिरात पाप करायला आलो का आपण? म्हणजे म्हणायचं की जसं ते देहात असताना सुद्धा आत्मा हा कोणाचा आत्मा आहे? सिद्धांचा नव्हे. देहामध्ये असताना म्हणत असताना देह नाहीच आहे त्यांना. तिथं ज्यांना देह आहे त्यांचीच गोष्ट आहे. कुठल्या गतीचा जीव आहे? आता काय तुम्हाला भेदभाव करायला लागलाय सगळ्या जीवांची? कुठल्याही गतीतला जीव असू दे, कुठल्याही शरीरात असू दे, तो स्वभावानेच त्या देहापासून भिन्न आहे. तर हे तुमचं काय हो? लोकाकाश आहे. मला सांगा ह्याच्यामध्ये जीव कुठं आहेत? बाकीचे जीव सोडा, निगोदी जीव कुठं आहेत? सर्वत्र आहेत. एकही क्षेत्र नाही आहे असं ते म्हणलं. 9 काय मधले 8 क्षेत्र सोडा, तर तेवढं सोडून सगळीकडे जीव आहेत. एकेंद्रिय जीव या सगळ्या पूर्ण लोकांमध्ये व्याप्त आहेत. त्यांना काहीही बाधा नाही आहे. सूक्ष्म एकेंद्रिय जीव आहेत ते सगळीकडे व्याप्त आहेत. सूक्ष्म एकेंद्रिय. तुम्हाला झाड पानं पाहिजे का तिथं? नाही ना, म्हणजे ते नाही आहे तिथं. सिद्धशिलेवर पाणी नाही, अग्नी नाही, झाड नाही, वारं नाही, असं स्थूल बादर जीव नाही आहेत, पण सूक्ष्म जीव आहेत. काय बाधा नाही आहे, सगळीकडे जाऊ शकतात. बाजार ना असू शकतील ना, सिद्धशिलेचा जो आकार आहे इथं तिथे तिथे तर असू शकतील. आणि इथे सिद्ध भगवानांचं जे आहे मस्तक दाखवते आपण, ते लोकाग्रह दाखवलं तर बरोबर होईल ना जास्त, म्हणजे सगळ्यांना समजण्याच्या हिशोबाने. लोकाग्रहाला वरती टच असतं ना ते. आणि दाखवले मी ते परत पुसले हो. दाखवलं होतं पहिल्यांदा, पण ते मला लय जागा थोडी राहिली म्हणून पुसून केलं. समजून घ्या, इथं वर अग्रभाग आहे असं सिद्धशिला आहे बस. ओके. तर मला म्हणायचं की हे जे लोकाकाश आहे ह्याच्यामध्ये जेवढी सिद्धशिला आहे इथं सुद्धा निगोदी जीवांचा वास आहे. पण त्या निगोदी जीवांचा सिद्धांशी काही संबंध नाही. ते त्यांना त्रास देत नाही, त्यांच्या शरीरात त्यांच्या ज्ञानात जात नाहीत, काहीच नाही, काय संबंधच नाही आहे. ते बस आपल्यात आहेत, त्यामुळं त्यांच्यापासून भिन्नच आहेत. मग तसं म्हटलं की इथं पण या देहात राहत असताना सुद्धा आत्मा सगळं आहे देहाच्या बरोबर. देहामध्ये सुद्धा सगळं आहे. सगळी मलिनता आहे, सगळे अनंत निगोदी जीव आहेत. आहेत का तुमच्या शरीरात? कशावरून? तुमच्या शरीरात निगोदी जीव का? ते जे तुम्ही म्हणता ना WBC RBC सगळे काय आहेत? हे सगळे निगोदी जीव आहेत. ते एक एक सेल्स म्हणजे एक एक जीव आहे. आणि एक कसं म्हणायचं, त्यात सुद्धा अनंत जीव म्हणा. तर त्या सगळ्या जीवांच्या निमित्तातच सगळं तुमचं कार्य चाललंय शरीराचं. कुठं नाही आहे तो जीव? तोंडात सुद्धा जीव आहेत तुमच्या. माहित आहे? म्हणजे मग तुम्ही हिंसक का अहिंसक? कसं म्हणजे अनअवॉइडेबल आहे हे. म्हणजे जीवाला आपण काढू शकत नाही किंवा वाचवू शकत नाही किंवा जगवू शकत नाही, सगळंच आलं त्याच्यामध्ये. पण सूक्ष्म जीव आहे ते कोणाच्या, सूक्ष्म म्हणा, स्थूल म्हणा, स्थूल नाही सूक्ष्म म्हणा, ठीक आहे. आपल्या शरीरात कुठले आहे तो? बादर जीव आहेत का? एकेंद्रिय तर सूक्ष्म एकेंद्रिय बादर निगोदिया भरलेत. हां, बादर निगोदी जीवांचा अभाव झाल्यावर ते केवळ ज्ञान झालं सांगितलं जातं ना. तर अनंत जीव आहेत आपल्या शरीरामध्ये आणि त्यांचं फंक्शन चालू आहे. ते तुमच्या शरीराला काय म्हणायचं, उपकारक आहेत शरीराचे बरं का. कारण तोंडात जर ते सलायवा नसेल तर त्यात सुद्धा जीव आहेत.
ते सलायवा म्हणजे जीव आहेत, त्यामुळं ते तुमच्या अन्नाला इथंच थोडंसं पचवतात. नमो काय म्हणले मी तेच बघत होतीस, काय जीव दिसत होते का? तर इथं पण जीव आहेत. असं प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे डायजेशन होणार, जिथं रेस्पिरेशन होणार, सगळीकडे कुठं ना कुठं कुठल्या ना कुठल्या रूपाने जीव आहेत. आणि त्यामुळं होत नाही. जर त्याच्यामध्ये काय झालं ना कमी जास्त तर होणार. अजून पण येऊन पण मिसळू शकतात. बाहेरचे आले तर त्यात मिसळले तर रोगाची उत्पत्ती होते. भांडण करत नाही ते. अधवना काय म्हणलं? मुली राजांना म्हणून दंत अधवन म्हणजे दात म्हणून मुनींना अदंत धोवन असतं. कारण तुम्ही जर स्वच्छ करायसाठी घर्षण केला तर तिथं जीवांची हिंसा होऊ शकते. तर समजून घ्या. म्हणून ज्या मी शरीरात आहे, फक्त म्हणायला आहे, त्या शरीराशी मी एकमेक होत नाही. शरीरात राहून सुद्धा मी शरीरापासून कसा आहे भिन्न आहे. मग हे जाण. एक प्रश्न आहे. आता मंदिरामध्ये आपण असताना पण सगळ्या प्रकारचे आपल्याला कर्म बांधू शकतो ना, घाती अघाती. तर मग तिथं विचार आल्यानंतरच ते बांधतात का सहज म्हणजे बाय डिफॉल्ट बांधतातच? आम्हाला सांगितलं होतं ना ह्याचं उत्तर. काय प्रश्न आहे त्यांचा? तुम्ही मंदिरात बसला इथं, तू म्हणली ना आत्ता की मला घरचा विचार आला तर ते कर्म बांधलं जातात. असं त्यांचं म्हणणं आहे की बिना विचार करता पण बांधता का? प्रत्येक समयाला आपण कर्म बांधतोय, 7 कर्म बांधतोय. आयु जेव्हा असेल तेव्हा 8 कर्म. तर तिथं सांगितलं बुद्धिपूर्वक तर करतोय परिणाम, त्याचे तर कर्म बांधतोच. पण अबुद्धिपूर्वक तुम्हाला माहिती नसताना सुद्धा असे अनेक परिणाम करतोय ज्याच्या निमित्तात घाती कर्म सगळे बांधले जात आहेत. आणि मंदिरासारख्या क्षेत्रात बांधलेलं म्हणजे एकदा सांगितलं माताजींनी प्रवचनमध्ये की आपण कितीही धर्म केला, कितीही उत्कृष्ट परिणाम केले, विशुद्धी केली, त्या मुनिराजांचं 8व्या 9व्या गुणस्थानामध्ये असताना सुद्धा कर्मांचे उदय चालू आहेत. मग असं काय असतं की इतकी विशुद्धीने सुद्धा ते कर्म नष्ट का होत नाहीत? तर माताजींनी सांगितलं की आयतनासारख्या क्षेत्रामध्ये ज्या कर्मांचा आपल्या बंध होतो ना, त्याच्यात कदाचित निधत्ती आणि निकाचित रूपाने पण कर्म बांधले जातात. असे निकृष्ट परिणाम पण होऊ शकतात आपल्याला. नमो नंतर बघ. तर काय सांगायला लागले मी की जे आपण मंदिरात परिणाम करतो आपल्याला पकडीत येत नाहीत ते परिणाम, पण चालू असतात. मग काय करायचं? ते त्यांच्यावर आपला कंट्रोल नाही आहे. ते परिणाम येऊन जातात आणि त्याच्या निमित्तात कर्मबंध होतो. उज्ज्वल काकी कसं थांबवायचं सांगा आता? आणि तुम्हाला माहीत पण नाही कुठले परिणाम झाले, कुठले कर्म बांधले, काहीच माहीत नाही. काय करायचं? निकिता ठीक आहे, मागचं बांधलं त्याचं प्रतिक्रमण प्रायश्चित्त करणारं हेच आपल्या हातात आहे. भविष्यासाठी काय करायचं? हे सगळं बुद्धिपूर्वक झालं तुमचं. खूप एकाग्रतेने भक्ती करा, ध्यान करा, पण तिथं पण अबुद्धिपूर्वक कार्य चालू आहे आणि त्याच्या निमित्तामध्ये असे कर्म बांधले जातात जे भवाभवात आपल्याला फिरवतात. मग काय करायचं? काय नाही करायचं बस. तर सांगितलं मंदिरातच नव्हे इतर वेळी सुद्धा आपण बुद्धिपूर्वक जास्तीत जास्त शुद्धोपयोगाचा प्रयत्न करा, संस्कार करा, उत्कृष्ट शुभ परिणाम करा. जितक्या अशुभाची धारा कमी होईल तितकं अबुद्धिपूर्वकचे विचार बदलणार. जसं तुम्ही झोपेत काय बघता हो मा? स्वप्न बघता ना? मला माहिती आहे. म्हणजे स्वप्न बघतो ते विचार केलेले न विचार केलेले सगळं दिसतं म्हणतात ना तिथं. मग तसंच आहे इथं पण. जे दिवसभर रात्रभर विचार करताय ना ते इथं आल्यावर अबुद्धिपूर्वक काय इथंच नव्हे सतत चालू असतात अबुद्धिपूर्वक. म्हणून मग ते बदलायचे तर बुद्धिपूर्वकच बदला जे तुम्हाला बदलू शकता. आणि ते त्यावेळीच नव्हे दिवस रात्र, कारण त्या क्षणामध्ये तर तुम्ही त्याला पकडूच शकत नाही काय परिणाम करता येते. म्हणून असे चुकीचे काय परिणाम जे होतात आयतनासारख्या क्षेत्रामध्ये त्याच्या निमित्तामध्ये भरपूर काय म्हणायचं त्याचं वज्रलेप होतात म्हणतात ना, वज्रलेप होतात. हां, मग त्यालाच निधत्ती निकाचित म्हटलं ना, जे नियमाने तुम्हाला फेडावंच लागणार.
इतर वेळी सुद्धा चालू आहेत अबुद्धिपूर्वक असे बंध, पण ते तुम्ही अन्य क्षेत्रात असताना त्याचं काय इतकं प्रभाव होईल नाही होईल, पण जिथं आयतन क्षेत्रामध्ये आहात, देवशास्त्र गुरूंच्या सानिध्यात आहात आणि असे जर चुकीचे अबुद्धिपूर्वक परिणाम घडतील तर त्याच्या निमित्तामध्ये भयंकर उदय भोगावे लागणार आणि ते अनेक भवापर्यंत भोगावे लागणार. त्यांच्यामध्ये संक्रमण, उदीरणा, अपकर्षण, उत्कर्षण होत नाही असे कर्म असतात. त्यामुळे त्याला तुम्ही बदलू शकत नाही. म्हणून काय म्हणजे अशुभ उपयोग असं चालू असतं आणि आपण थोड्या वेळासाठी मंदिरात जाऊन थोडे शुभ परिणाम करतो किंवा शुद्ध भाव करतो. खरं त्यावेळेस बुद्धिपूर्वक हे जे पूर्वी आपण करत होतो अशुभामध्ये होतो तसेच अबुद्धिपूर्वक ते तिचा परिणाम होणार. तिथं नव्हे सतत करताय तुम्ही, हे सांगाले मी. बुद्धिपूर्वक आणि अबुद्धिपूर्वक धारा सतत चालू आहे. फक्त तुमचं क्षेत्र पूर्वी भिन्न होतं, आता तुम्ही मंदिराच्या क्षेत्रात आहात. तर इथं आल्यावर ते कर्म नियमाने तुम्हाला असं वाईट फळ देणार, अनेक काळापर्यंत देणार असं ठरलं. म्हणजे आपण वज्रलेपाचा बुद्धिपूर्वक शुभ उपयोग किंवा शुद्ध उपयोगामध्ये जर असेल तर अबुद्धिपूर्वक तसे परिणाम सहज होतील. तिथं सुद्धा अबुद्धिपूर्वक अशुभ परिणाम चालू आहेत बरं का, पण संस्कार करायचे हे सांगायचंय मला. तुम्ही निरंतर जर शुभ शुद्ध याच्यामध्ये राहणार तर ते संस्कार होतील आणि अबुद्धिपूर्वक दशेतले परिणाम बदलतील. एवढंच करू शकतो, ह्याच्यापेक्षा जास्त काय करू शकत नाही आपण. काय म्हटलं तू? प्रत्येक समयानं आपण जे बांधतोय त्याच्यामध्ये पण निकाची परमाणू असतात काही प्रमाणात. म्हणजे प्रत्येक क्षणी आपण बांधतोय ना, आणि तुम्ही जसं म्हणता त्याप्रमाणे क्षेत्रामध्ये जसं आहे तिथे जास्त प्रमाणात, तर काही असं म्हणजे आपण विरांना केली तर त्या प्रमाणात परमाणू वाढतात. प्रत्येक क्षणात होतात हे मला माहित नाही आहे, बघावं लागेल. तुम्हाला माहिती असेल, आधार माहिती असेल तर ठीक आहे. काय म्हणलं तू? विकास भाई यांनी सांगितलं. बोल. कर्म पौद्गलिक आहे, त्यात ज्ञान नाही ना. मला माहिती आहे ना, त्यामुळं त्यांचं कार्य ते चालू आहे. ते जे बांधणार ना तुमच्याशी, ते तुम्हाला फळ जसं देणार त्याच्यासाठी. त्याचा प्रश्न आहे कर्म पौद्गलिक आहे, त्याला कुठं माहिती आहे तुम्ही मंदिरात आहे का घरात आहे का थिएटरमध्ये आहे? नाही, जे निधत्ती आणि निकाशित रूपाने बांधले जाणार ते वज्रलेपाप्रमाणे असतात. मग ते बुद्धिपूर्वक मध्ये बांधा नाही तर अबुद्धिपूर्वक मध्ये बांधा, मग ते तुम्हाला तशा रूपानेच फेडावे लागणार, दोन्ही पण. नाही, मी काय म्हणत होते, तुझा प्रश्न तसा आहे. उत्तर द्यावं. कर्म पौद्गलिक आहे, त्यांना माहित नाही तुम्ही मंदिरात आहे. आपल्या परिणामांना आपल्या भावांना तर माहिती आहे ना आपण कुठे आहे. आपले परिणाम जसे असतील तसं होणार आहे ना. पण ते अबुद्धिपूर्वक आहेत ना, ते कुठं मला माहिती आहे ते परिणाम काय करतोय. कर्माचं स्वतंत्र आहे, त्याचं परिणाम होत आहे. म्हणजे अबुद्धिपूर्वक समजा तुम्ही मंदिरामध्ये आहार भयचे संस्कार केले, ते उदय आले तुम्हाला, आहार भय मैथुन परिग्रह बरं का, मंदिरात अबुद्धिपूर्वक दशेत, आणि तेच उदय तुम्हाला बाहेर क्षेत्रात पण तेच उदय आले, तर त्यांचं फळ काय आणि इथं आल्यावर इथलं फळ काय मंदिरातलं, हे त्या कर्मांना कसं कळतंय असं त्याला विचारायचं आहे. जसं रत्नोत्सव सन्निधीच्या वेळेस कर्माचे आपण म्हणतो काय सुपिकान घातक वगैरे जे होतं सगळं ते ऑटोमॅटिक होत चालले ना कर्मामध्ये. आपल्या भावाच्या प्रमाणे ऑटोमॅटिकली ते होत राहतं. त्याचं कर्माचं प्रमाण स्वतंत्र आहे आणि आपले भाव स्वतंत्र आहेत, कोण डिपेंड नाही एकमेकावर. बरं, मला सांग, बुद्धिपूर्वक दशेचं तुला कळत नाही म्हणतोय, मला सांग बुद्धिपूर्वक तू जे परिणाम केले, कुठले कर्म बांधले गेले तुला कसं माहिती आहे? काय माहिती आहे आत्ता कुठले कर्म बांधतोय सांग मला. म्हणजे हे आपल्या ज्ञानाचा विषय नाही आहे. शेवटी म्हटलं ना, म्हणून इथं आल्यावर जे परिणाम करतो त्या परिणामात सुद्धा डिफरन्स आहे. बुद्धिपूर्वक जरी जे परिणाम करतोय ना त्यात सुद्धा डिफरन्स आहे. अबुद्धिपूर्वकमध्ये पण त्यामुळंच त्यानुसार कर्मांच्या आश्रवबंधामध्ये फरक पडतो. असं म्हणजे शेवटी म्हटलं द्रव्यक्षेत्र कालभावाचा परिणाम होत असतो. ठीक आहे, तर काय समजलं झालं का आता? एकदा नलिन्यांच ना आहे का रे त्याच्यामध्ये? नलिन्यांच आहे का? नलिन्या आहे इथं पण.
नलिन्याम च, मग तसंच झालं ते न चा च जोडून चला च झाला असं. हां होऊ शकते, मग ते तद्धित झालं असं वगैरे म्हणतात आम्हाला तसं. म्हणा एकदा बघून. नलिन्याम च यथा नीरम भिन्नं तिष्ठति सर्वदा अयमात्मा स्वभावेन देहे तिष्ठति निर्मलः. सांगार्थ. ज्याप्रमाणे पाणी आणि कवळ एकामेकांपासून भिन्न आहे, तर सर्वदा म्हणजे सदा. कालवाचक आहे तो, दा आहे ना, सर्वदा हे कालवाचक असतो. भिन्न आहे. त्याचप्रमाणे निर्मळ आत्मा स्वभावाला चालत असताना अय स्वभावाला कुठं म्हणलंय? स्वभावानेच म्हणजे नॅचरली, वास्तविक रूपाने असं सांगायचं आहे. अयम म्हणजे काय रे? अयम म्हणजे हा, शब्दशः हा शब्द आहे तो. अयम म्हणजे हा आत्मा, म्हणजे मी आत्मा, माझा आत्मा. हा आत्मा स्वभावाने देहामध्ये राहत असतानाही निर्मळ आहे, किंवा देहामध्ये सुद्धा निर्मळ राहतो. समजला अर्थ? उज्ज्वल काकी समजलं का? सांगा बघू. बरोबर. तसं करेक्ट, एकदम फटकन सांगितलंय उज्ज्वल काकी. सांगा की मी जाणतच आहे म्हणा सतत भिन्न आहे भिन्न आहे. चला एकदा म्हणा बघून, एकदा न बघता एकदा. नलिन्याम च यथा नीरम भिन्नं तिष्ठति सर्वदा अयमात्मा स्वभावेन. खाली बघू नका, वर बघू नका, डोळे झाकून म्हणा. नलिन्याम च यथा नीरम भिन्नं तिष्ठति, काय असं अयमात्मा स्वभावेन देहे तिष्ठति निर्मलः. आज दिवसभर चिंतन करायचं, ध्यानामध्ये हा विषय घ्यायचा, पाठ होऊन जातं, आपल्याला करावं लागत नाही. हो. हा मी निर्मल आहे, देहापासून भिन्न आहे, अशरीरी आहे, चेतन स्वरूप आहे, सिद्धच आहे. ओम विसर्जन. नमो हरिहंस.